आता आपल्याला नवीन प्रॉब्लेम लक्षामध्ये घ्यायचा आहे आणि ते प्रॉब्लेम आहे बघा. इन NaOH concentration of OH minus is 2.87 into 10 raised to power minus 4. Calculate its pH. आपल्याला NaOH दिलेला आहे म्हणजे मोनो ॲसिडिक बेस दिलेला आहे. आता हा जो मोनो ॲसिडिक बेस आहे NaOH हा मोनो ॲसिडिक बेस दिलाय आणि त्या बेसचं OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय आणि आपल्याला pH विचारलेला आहे. जर का तो बेस आहे, लक्षात घ्या, जर का तो बेस आहे आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस दिलाय तर OH मायनसच्या कॉन्सन्ट्रेशन वरून POH निघेल आणि POH वरनं pH निघेल आपला. हा आपला फ्लो चार्ट आहे. माझी अशी विनंती राहील तुम्हाला की प्रत्येकाने प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी त्या प्रॉब्लेमचा प्रवास कसा आहे तो पहिले लिहायचा आणि मग प्रॉब्लेम करायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम हे कायम स्वरूपाचं डोक्यामध्ये बसेल. मग आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आपल्याकडे आहे आणि पहिले आपलं ठरलं आता POH काढायचं आहे, कारण POH वरनं मग pH काढता येणार आहे. मग चला घ्या फॉर्म्युला. POH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. मग आलं इथे मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनसची व्हॅल्यू टाकली 2.87 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 4. आता लॉग AB इज इक्वल टू लॉग A प्लस लॉग B. मग या ठिकाणी मायनस ब्रॅकेटच्या बाहेर ठेवलं लॉग टू द बेस 10 ऑफ 2.87 प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ 10 रेज टू पॉवर मायनस 4. आता या ठिकाणी लॉग टू द बेस 10 ऑफ 2.87 सध्या तसंच ठेवलाय. हा मायनस 4 मी समोर आणला, मायनस 4 लॉग टू द बेस 10 ऑफ 10. आता 2.87 चा लॉग जर का तुम्ही लॉग टेबलमध्ये बघितला तर तो येतो 0.457 आणि लॉग ऑफ 10 टू द बेस 10 1 असतं म्हणजे इथे मायनस 4 राहतं. आता हा ब्रॅकेट सॉल्व करू आपण. मायनस मायनस काय होईल प्लस म्हणजे 4 मायनस 0.457 हे सबस्ट्रॅक्शन जर का आपण केलं तर POH ची किंमत येते 3.543 आणि POH वरून मग pH काढता येतो आणि pH आलेला आहे 10.457. या ठिकाणी ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा. आता सध्याला हे जे प्रॉब्लेम आहे यामध्ये मी जरा जास्तच डिटेलमध्ये हे लिहिलेलं आहे, परंतु परीक्षेच्या वेळेला आपल्याला ही डायरेक्ट स्टेप कशी सोडवता येईल ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. इथे आपण सांगितलं होतं, मी इथे लिहितो आता, मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 2.87 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 4. तुम्हाला काय दिसतंय हे जेव्हा आपण सोडवलं तेव्हा शेवटी काय आलं तर 4 मायनस 0.457 आलं. आता 0.457 म्हणजे कोणाचा लॉग होता, लॉग टू द बेस 10 ऑफ 2.87 होता आणि हा 4 मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 2.87 आलं होतं. जर का अशी व्हॅल्यू तुमच्याकडे असेल, कोणाकरता काढतोय आपण POH, असं जर का तुमच्याकडे असेल तर डायरेक्ट कसं घ्यायचं, हा जो आहे मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 2.87 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 4 या पद्धतीने जर का असेल तर डायरेक्ट स्टेप सांगतो. हा डोक्यावर जो आहे तो घ्यायचा 4 आणि त्यातनं वजा करायचा लॉग टू द बेस 10 ऑफ 2.87 म्हणजेच 4 मायनस 0.457 म्हणजेच ती व्हॅल्यू येते किती 3.543 डायरेक्ट. इव्हन या ठिकाणी हे जे काही आहे हे सुद्धा बाजूला सोडवलं तर चालतं, हे लिहायची गरज नाही आहे. म्हणजे तुम्ही विचार कसा कराल बघा, हा आकडा काय आहे मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 2.87 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 4. साईडला कसं सोडवाल, हा 4.000 आणि 2.87 चा लॉग त्यातनं सबस्ट्रॅक्ट करायचा आहे, तो लॉग आहे 0.457 म्हणजे आन्सर आलं 3.543. डायरेक्ट इथे लिहून टाकायचं 3.543. हे कसं सोडवलं कसं आलं हे दाखवत बसण्याची गरज नाही आहे. हे एवढं तुम्ही जर का बाजूला लिहिलेलं असलं तर त्यांना समजलं की तुम्ही कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलंय. म्हणजे एवढ्या स्टेप्स तुम्हाला गाळता येतील. या स्टेप बोर्डाच्या परीक्षेत गाळल्या तरी चालतील आणि नीट आणि JEE मध्ये तर एवढ्या स्टेप लिहायला वेळच नाही आपल्याला, प्रॉब्लेमच संपणार नाही आपल्याकडनं. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. समजा POH इज इक्वल टू, ऐका, मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 3.57 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 5 असा आहे.
आणि यावरनं आपल्याला POH काढायचा आहे समजा. मग तुमची पुढची स्टेप काय असेल सांगा. आता काय अशी व्हॅल्यू आहे नाही तर डायरेक्ट काय घेणार साईडला 5.1234 आणि कोणाचा लॉग घ्यायचा तर 3.57 चा लॉग 0 पॉइंट जो काय येईल तो त्याची सबस्ट्रॅक्शन करा आणि या ठिकाणी डायरेक्ट उत्तर लिहा. हा शॉर्टकट प्रकार मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलाय. कसा घ्यायचा मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 3.57 इंटू 10⁻⁻5 डायरेक्ट 5.4 आकडे लिहिले आणि 3.57 चा लॉग घ्यायचा त्याला त्यातनं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे जे येईल ते आन्सर इथे लिहून टाका. अशा तऱ्हेने आपण शॉर्टकटमध्ये ही व्हॅल्यू लगेचच्या लगेच आणू शकतो. एवढा सगळा द्राविडी प्राणायाम करत बसण्याची गरज नाही, एवढं लेंदी लिहित बसण्याची गरज नाही. हे पहिलं प्रॉब्लेम होतं म्हणून तुम्हाला समजून सांगितलं. अदरवाईज इथून डायरेक्ट ही स्टेप तुमची आली पाहिजे डायरेक्ट. आणि कशी आणायची कशा पद्धतीने जायचं हे मी तुम्हाला सांगितलंय. तुम्ही वाटलंच तर हे नंतर सोडून बघा. मी अजून एक सांगतो तुम्हाला. समजा घेतला POH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ, या ठिकाणी घेतला आपण आकडा 5.35 इंटू 10⁻⁻. आता घेतला -3. काय येईल आकडा सांगा 3 मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 5.35 येईल तुमचं. हे घ्यायचं आहे 3 मायनस याचा काय घ्यावा लागेल तुम्हाला लॉग, ते सबस्ट्रॅक्शन करा. याची लॉगची व्हॅल्यू या 3तनं सबस्ट्रॅक्ट करा, तुम्हाला POH ची व्हॅल्यू आल्याचं दिसून येईल. तर या पद्धतीने आपल्याला डायरेक्टली जायचं आहे. लक्षात येतं हे. आणि एकदा का POH आला की त्यावरनं तुम्हाला PH जो आहे तो सहजपणे काढता येणार आहे. हे प्रॉब्लेम नंबर 10 आहे. PH इज इक्वल टू 6.06 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आपल्याला काढायचं आहे. मग या ठिकाणी काय घेतला आपण PH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ मायनस ऑफ PH. PH ची व्हॅल्यू आहे 6.06. आता याला कन्वर्ट केला आपण बार 7 पॉइंट. इथे लक्ष द्या 100 मधनं 6 गेल्यावरती 94 येतो. नुसता 94 घ्यायचा आणि मग या हा जो आपण आहे 0.94 त्याचा अँटीलॉग घेतला आपण 8.710 इंटू 10⁻⁻7. धिस इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. आणि दुसरं प्रॉब्लेम होतं 5.1चं. तर PH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ मायनस ऑफ PH, म्हणजेच अँटीलॉग ऑफ -5.1 म्हणजेच अँटीलॉग ऑफ बार 6.9. आणि हा जो 0.9 आहे म्हणजे 0.90 त्याचा अँटीलॉग आहे 7.943 इंटू 10⁻⁻6 मोलार. हे झालं आपलं 10वं आणि 12वं. आणि आता अत्यंत महत्त्वाच्या प्रॉब्लेमकडे आपण जातो आहोत. प्रॉब्लेम नंबर 11. याच्याकडे आता लक्ष द्यायचं आहे. PH विचारलेला आहे फॉर सल्फ्युरिक ॲसिड ऑफ 0.01 मोलार. सल्फ्युरिक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय आणि PH व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. आता एक फॅक्टर लक्ष द्या. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती. समजा स्ट्रॉंग ॲसिड आहे. ठीक आहे. आता स्ट्रॉंग ॲसिडमध्ये आपण 3 प्रकार घेऊ. एक आहे मोनोबेसिक ॲसिड, स्ट्रॉंग मोनोबेसिक ॲसिड. दुसरं स्ट्रॉंग डायबेसिक ॲसिड आणि तिसरं स्ट्रॉंग ट्रायबेसिक ॲसिड. यांचे उदाहरणं सुद्धा सांगतो. मोनोबेसिक ॲसिडचं एक्झाम्पल आहे HCl, डायबेसिक ॲसिडचा आहे H2SO4 आणि ट्रायबेसिक ॲसिडचा आहे H3PO4. या तिन्ही करता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. समजा HClचं डिसोशिएशन झालं तर HClचं डिसोशिएशन झाल्यावरती H++Cl- मिळतो. म्हणजे एक HCl असेल तर एकच H+ आयन आपल्याला मिळतो. त्यामुळे एक गोष्ट लक्ष द्या की कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl. पण H2SO4 मध्ये काय होत आहे. H2SO4 गिव्स ट्वाइस ऑफ H+ प्लस SO4 मायनस मायनस. म्हणजे एक H2SO4 असेल तर 2 H+ आयन मिळतात. म्हणजे जेवढा H2SO4 असेल त्याच्या दुप्पट H+ आयन मिळतो. याचाच अर्थ असा की कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ किती असतं तर H2SO4 च्या दुप्पट असतं. म्हणून इथे ट्वाइस ऑफ H2SO4. आणि
H3PO4 च्या बाबतीमध्ये कसं लिहिणार, H3PO4 गिव्स थ्राइस ऑफ H प्लस प्लस PO4 3 मायनस, म्हणजे एक H3PO4 3 H प्लस आयन देतो, म्हणजे H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन H3PO4 च्या तिप्पट असतं, म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू थ्राइस ऑफ H3PO4. आता सध्याला आपल्याला प्रॉब्लेम कोणतं विचारलाय, पीएच विचारलाय फॉर सल्फ्युरिक ऍसिड ऑफ 0.01 मोलार. ते प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सोडवू. तुम्हाला दिलेला आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2SO4 किती आहे, 0.01 मोलार, म्हणजे 10⁻⁻² मोलार. आता हा जो H2SO4 आहे, इट इज अ स्ट्रॉंग डायबेसिक ऍसिड. स्ट्रॉंग डायबेसिक ऍसिड हा स्ट्रॉंग आहे, हा पहिला मुद्दा, आणि डायबेसिक ऍसिड आहे, त्याच्यामुळे यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2SO4 इज इक्वल टू 2 × 10⁻⁻² मोलार. हे झालं तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस वरनं तुम्हाला पीएच काढायचा आहे. चला, पीएच इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 2 × 10⁻⁻². मग आत्ताच आपण शॉर्टकटनी पहिल्या प्रॉब्लेम मध्ये, आज जे पहिलं प्रॉब्लेम घेतलं त्यामध्ये सोडवलेलं आहे. कसं सोडवणार, तर या ठिकाणी येईल 2 मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 2. हे बघा, हा -2 आहे म्हणून 2 घेतला, आणि त्यातनं कोणाचा लॉग वजा करायचा आहे, 2 चा लॉग सबट्रॅक्ट करायचा आहे, म्हणजे 2 मायनस 0.3010 जे येईल ते आन्सर. ते तुमचं आन्सर या ठिकाणी आल्याचं दिसून येणार आहे. 2 पॉइंट, आपण आन्सर किती येईल बघू वाटलं असतं, 2.123 त्यातनं 0.3010 सबट्रॅक्ट केलं, 0, इथे 9, इथे पण 9, इथे किती येईल 6, इथे येईल 1, तर ते आन्सर किती आलं 1.6990 हे आलेलं आहे. आपली पीएच ची व्हॅल्यू या ठिकाणी आल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. नाउ दीज आर द 2 प्रॉब्लेम्स विच आर रिलेटेड विथ अ बफर सोल्युशन. हंडरसन हसेलबाल्च इक्वेशन आपण लक्षामध्ये घेतले होते. ते हंडरसन हसेलबाल्च इक्वेशन वापरून आपल्याला हे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. काय होते हंडरसन हसेलबाल्च इक्वेशन, तर जर का ॲसिडिक बफर असेल तर ॲसिडिक बफरसाठी आपण हँडरसन हसेलबाल्च इक्वेशन सांगितलं होतं, pH इज इक्वल्स टू pKa प्लस log टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. आणि तेच जर का बेसिक बफर असेल तर त्या बेसिक बफरसाठी सुद्धा आपण एक फॉर्म्युला घेतला होता, POH इज इक्वल टू PKB प्लस log टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. असे 2 फॉर्म्युले हे आपण हँडरसन हसेलबाल्च इक्वेशनच्या वेळेला लक्षामध्ये घेतलेले होते. यांचा उपयोग करून आपल्याला हे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व करायचे आहेत. आता पहिलं म्हणजे प्रॉब्लेम नंबर 13 कडे लक्ष द्या. कॅल्क्युलेट द पीएच. मी या ठिकाणी नंबर टाकतो आणि त्याचा डाटा आपण लिहू. आपल्याला सगळ्यात पहिले हे त्यांनी दिलंय की त्यामध्ये ते ॲसिडिक बफर आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्याकरता. आणि या ॲसिडिक बफरचा काय काढायचा आहे, आपल्याला पीएच काढायचा आहे. त्यांनी काय दिलंय, containing 0.05 moles NaF per liter sodium fluoride. Sodium fluoride is a salt of strong base NaOH and weak acid HF. म्हणजे हा सॉल्ट आहे स्ट्रॉंग बेस वीक ऍसिडचा, म्हणजे दिस इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सॉल्ट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaF म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सॉल्ट इज इक्वल्स टू किती आहे 0.05 मोल्स पर लिटर. मोल्स पर लिटर म्हणजेच मोलार. यालाच मी लिहितो 5 × 10⁻⁻² मोलार. त्याच्यानंतर पुढे दिलेला आहे 0.015 मोल्स ऑफ HF पर लिटर. HF जो आहे तो वीक ॲसिड आहे, म्हणजे धिस इज HF. HF म्हणजे आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड, आणि ते दिलेलं आहे तुम्हाला 0.015 मोल्स पर लिटर म्हणजे मोलार. म्हणजेच ते घेता येईल आपल्याला 15 × 10⁻³ मोलार.
एवढं त्या ठिकाणी आल्याचं दिसेल. आता हे दोन्ही जे आहे हे दोन्ही पॉवर सारखे यावे म्हणून मी एक ॲडजस्टमेंट इथे करतो. याला मी 50 इंटू 10⁻³ असं लिहितो है ना. 0.05 म्हणजेच काय तर 50 इंटू 10⁻³ मोलार आणि हे काय आहे 15 इंटू 10⁻³ मोलार. ॲसिडिक बफर करताय बघा फॉर्म्युला pH इज इक्वल टू pKa प्लस log टू द बेस 10 ऑफ सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. आता हा जो भाग आहे हा भाग आपण पहिले सोडवून घेऊ. कोणता भाग आहे तो तर log टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. हे आपल्याला लागणार आहे वरती फॉर्म्युल्यात ते आपण सुरुवातीला सोडून घेऊ. इज इक्वल टू log टू द बेस 10 ऑफ सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 50 इंटू 10⁻³ आहे आणि ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन आहे 15 इंटू 10⁻³ हे -3 कॅन्सल होईल म्हणजे 50/15 येईल. log टू द बेस 10 ऑफ 50/15. तर हे जे लॉग आहे हा तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व करून ठेवायचा आहे. आता दुसरी एक गोष्ट अजून लक्ष द्या. हे तर आपण इथे सॉल्व करून घेऊ. एक स्टेप बघितली की लक्षात येईल. pKa हा आपल्याला लागणार आहे. आता pKa कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगतो. याचा पण एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. pKa इज इक्वल्स टू -log टू द बेस 10 ऑफ Ka. हँडरसन असेलबाल्च इक्वेशनच्या वेळेला हे आपण सांगितलेलं आहे. तर pKa इज इक्वल टू -log टू द बेस 10 ऑफ Ka म्हणजेच -log टू द बेस 10 ऑफ Ka ची व्हॅल्यू दिलेली आहे 7.2 इंटू 10⁻⁻⁴. 7.2 इंटू 10⁻⁻⁴. याला डायरेक्टली कसं सोडवायचं मी आत्ताच सांगितलं होतं. 4 log टू द बेस 10 ऑफ 7.2 याचा लॉग बघून तुम्ही 4 मधनं त्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे म्हणजे तुमच्याकडे pKa येईल. तुमच्याकडे ही पण व्हॅल्यू येईल. या दोन व्हॅल्यूची बेरीज केली की आपल्याला काय मिळणार आहे pH. चला तुम्हाला 1 सेकंद वेळ देतो. या दोघांचे लॉग त्या ठिकाणी शोधून काढायचे आहेत. एकदा लक्ष द्या परत. आपण या ठिकाणी log टू द बेस 10 ऑफ सॉल्ट अपॉन ॲसिड घेतलं होतं 0.5229. pKa ची व्हॅल्यू आली होती आपली 3.1427. या दोन्ही व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करून आपण pH ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. pH इज इक्वल टू pKa प्लस log टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. pKa ची व्हॅल्यू आहे 3.1427 आणि याची व्हॅल्यू आहे 0.5229. मग या दोघांची ॲडिशन केल्यावर pH आला 3.6656. दिस इज द pH ऑफ ॲसिडिक बफर. दिस इज प्रॉब्लेम नंबर 13. प्रॉब्लेम नंबर 14 कडे लक्ष द्या. प्रॉब्लेम नंबर 14 मध्ये कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन कंपोज ऑफ 0.1 मोलार वीक बेस अँड 0.2 मोलार इट्स सॉल्ट BA. म्हणजे वीक बेस आणि त्याचा सॉल्ट आहे. वीक बेस आणि त्याचा सॉल्ट याचा अर्थ हा बेसिक बफर आहे आणि बेसिक बफरचा pH तुम्हाला विचारलेला आहे. बेसिक बफरचा डायरेक्ट pH काढता येत नाही. बेसिक बफरचा पहिले काढता येतो POH आणि POH वरून मग आपण काढत असतो pH. म्हणजे याचा अर्थ पहिले बेसिक बफर इज इक्वल टू POH इज इक्वल टू PKB प्लस log टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट माहित पाहिजे. आता बघा बरं याच्यामध्ये हा सॉल्ट आहे. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन 0.2 आहे म्हणून आपण लिहिलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट 0.2 मोलार म्हणजेच 2 इंटू 10⁻⁻1 मोलार. नंतर बेसचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय 0.1 मोलार. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस इज इक्वल टू 0.1 मोलार म्हणजेच 10⁻⁻1 मोलार. मग फॉर्म्युल्याची डिमांड काय आहे तर log टू द बेस 10 ऑफ सॉल्ट अपॉन बेस काढून घ्या. मग log टू द बेस 10 ऑफ सॉल्ट अपॉन बेस म्हणजेच log टू द बेस 10 ऑफ 2 इंटू 10⁻⁻1 अपॉन 10⁻⁻1 इज इक्वल टू log टू द बेस 10 ऑफ 2 म्हणजे 0.3010. म्हणजे हा पार्ट आपला सोडवून झालेला आहे. आता pKb काढायचा आहे. pKbचा फॉर्म्युला आहे -log टू द बेस 10 ऑफ Kb इज इक्वल टू -log टू द बेस 10 ऑफ 1.8 इंटू 10⁻⁻5. आता pKb इज इक्वल टू हे जर का सोडवायचं आहे तर 5 -
log to the base 10 of 1.8, 5 मायनस 0.2553 म्हणजेच PKB आला 4.7447. आता आपल्याकडे दोन गोष्टी आहेत, लॉग टू द बेस 10 ऑफ सॉल्ट अपॉन बेस आहे जे पाहिजे होतं, आणि PKB सुद्धा आहे. मग आपण आता POH काढू शकतो. मग फॉर्म्युला काय आहे, POH इज इक्वल टू PKB प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. चला PKB ची व्हॅल्यू टाका आणि लॉग टू द बेस 10 ऑफ सॉल्ट अपॉन बेसची व्हॅल्यू टाका. या दोघांची ॲडिशन केल्यावरती ही ॲडिशन येते, तो झाला तुमचा POH. पण आपल्याला POH नाही विचारलेला आहे, आपल्याला pH विचारला आहे. त्यामुळे प्रॉब्लेम संपला म्हणून थांबायचं नाही. तर POH नंतर लगेच pH काढा. pH इज इक्वल टू 14 मायनस POH, 14 मायनस 5.0457 नियर अबाउट 8.95 एवढा वगैरे pH आल्याचं तुम्हाला दिसून येईल. या ठिकाणी एक गोष्ट लक्ष द्या, हे जे आपण हँडरसन हसेलबाल्च इक्वेशनच्या मदतीने प्रॉब्लेम सॉल्व करतोय आणि ॲसिडिक बफर करता pH आणि बेसिक बफर करता POH हा फॉर्म्युल्याच्या मदतीने काढता येतो. पण त्यांनी काय केलं होतं, प्रॉब्लेम नंबर 14 मध्ये बेसिक बफर असताना सुद्धा pH विचारला होता. बेसिक बफरचा pH डायरेक्ट निघत नाही, तर बेसिक बफरचा पहिले POH काढावा लागतो आणि POH काढल्यावरती pH तर सहजपणे आपल्याला काढता येतो, त्यात काही प्रॉब्लेम नाही. इथे पहिल्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी तुम्हाला ॲसिडिक बफर दिला होता आणि pHच विचारला होता, त्यामुळे तो या फॉर्म्युल्याच्या मदतीने डायरेक्ट pH काढता येईल. पण समजा प्रॉब्लेम नंबर 13 मध्ये त्यांनी POH विचारला असता, ॲसिडिक बफर आणि POH विचारला असता, तर ॲसिडिक बफर करता म्हणून तुम्ही पहिले काय काढला असता, pH, आणि pH वरून मग काय काढला असता, POH. अशा तऱ्हेने आपण आज pH POH चे पण काही प्रॉब्लेम्स बघितले आणि हँडरसन हसेलबाल्च इक्वेशनच्या मदतीने ॲसिडिक बफर आणि बेसिक बफरचा pH आणि POH कसा कॅल्क्युलेट करतात हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. लक्षात आलं आहे? थँक्यू.